सुझलोन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण. आंदोलनाला 8 दिवस पूर्ण. नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये सुझलोन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आंदोलनाला तब्बल 8 दिवस पूर्ण झाले आहेत. पवनचक्की प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या हितावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. या आमरण उपोषणात पावबा आखाडे, अजय निकुंभे आणि देवबा पिंपळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक सहभागी झालेत. सुझलोन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. संबंधित प्रकल्पांना स्थगिती देऊन नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून द्यावा ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. दरम्यान या प्रश्नाकडे प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? पवनचक्की प्रकल्पांना स्थगिती देण्याबाबत ठोस निर्णय का घेतला जात नाही? संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे? तसेच नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनीच्या व्यावसायिक हिताला प्राधान्य दिले जात आहे का? असे सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आले. शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. जोपर्यंत संबंधित शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण व आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे सुझलोन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पांबाबत स्थानिक पातळीवर सुरू असलेले वाद, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरणीय परिणाम आणि प्रशासनाची भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे स्थानिक शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले. नमस्कार. गेल्या 13 ऑगस्ट पासून पवनचक्की उभारण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून हे उपोषण सुरू असताना देखील प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही व कुठल्या प्रकारचं योग्य ते आश्वासन दिलं नाही. पवनचक्की उभारणी प्रकल्पाला प्रशासन आळा का घालत नाही असा असणारा थेट सवाल आमच्या जिल्हा प्रशासनाला आहे. मित्रहो, या प्रकल्पामुळे नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुपीक जमीन ही नापीक होणार आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासणार आहे. तरी सुद्धा या सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती असून सुद्धाही प्रशासन याच्यावर कारवाई का करत नाही? उपोषणकर्त्यांना न्याय का देत नाही असा असणारा देखील सवाल माझ्या मनात आहे. मित्रहो, या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस स्थलांतराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यानंतर ज्या पट्ट्यामध्ये पवनचक्की प्रकल्प सुरू होणार आहे त्या प्रकल्पामध्ये 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाही. पवनचक्कीच्या अर्थिंगसाठी ही कंपनी पाणी आणणार कुठून असा असणारा देखील आमचा सवाल आहे. जर ग्रामसभा झाल्याच नाही, जिल्हा प्रशासन याच्यामध्ये म्हणते तर परवानगी आम्ही दिली नाही, ग्रामपंचायत प्रशासन म्हणते परवानगी आम्ही दिली नाही, मग यांना परवानगी दिली कोणी? शेतकरी हा पूर्ण गावाचा मालक झाला का? असा असणारा देखील आमचा सवाल यांच्याकडे आहे. जोपर्यंत जिल्हा प्रशासन याच्यावरती योग्य ते आश्वासन आणि स्थगिती देत नाही व पुढील चौकशी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीतर्फे मधील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळण्याच्या आघाडीचे आमरण उपोषण सुरू आहे. त्या आमरण उपोषणात आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार तालुक्यामधील पूर्वेकडील जो गाव आहेत त्या पूर्वेकडील गावांमध्ये जे पवनचक्कीचे प्रकल्प उभारण्यात येत आहे सुझलोनच्या माध्यमातून, त्या कंपनीच्या परवानगी व त्या कंपनीमुळे जे हानी होत आहेत
त्या हानीमुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि पर्यावरणाला देखील धोका आहे. तरी देखील नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासनाने व इथल्या मंत्र्यांनी त्यांना परमिशन कशी दिली? कारण आपण मागील 20 वर्षापासून बघत आहोत की छडवेल कोरडे येथे देखील यांचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू होता, परंतु त्यांचा प्रकल्प हा आता 20 वर्ष तिथला करार संपल्यानंतर त्यांनी नंदुरबार मध्ये या प्रकल्पाची उभारणी केली. जर या गोष्टीची बाब सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की पवनचक्कीच्या प्रकल्पामुळे नुकसान व हानी शेतकऱ्यांना व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. प्रदूषण व ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होते, पाण्याची टंचाई वाढते, आपली सुपीक शेती ही नापीक होते. या सगळ्या गोष्टींना जाणीव असून देखील, माहिती असून देखील प्रशासन या गोष्टीला कुठं आळाकाबर घालत नाही व प्रशासनाने सुजलॉन पवनचक्कीच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी यासाठी आमचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पावभाऊ आखाडे, त्यानंतर अजय भाऊ निकुंभे व उपोषणकर्ते देवभाऊ पिंपळे असे 3 उपोषणकर्ते आमचे मागील 8 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी देखील अजूनपर्यंत प्रशासनाच्या याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर या प्रकल्पाला स्थगिती लागली नाही तर वंचित बहुजन आघाडी याच्या पुढे अजून जास्त मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल आणि हे उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरूच राहील. बहुजन आघाडीच्या